नाही, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, आज उल्हासनगरमध्ये मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी मोठा मोर्चा निघालेला आहे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय, नवीन विकास आराखड्यामध्ये ईपी मध्ये 134 आरक्षण ठेवलेला भूखंड आहे. अध्यक्ष महोदय, उल्हासनगर महानगरपालिकेने सभेने सर्व पक्षाच्या नगर सेवकांनी एक ठराव सहमत करून तो भूखंड दिला होता. अध्यक्ष महोदय, भूखंड धारकांनी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरून तो जो भूखंड आहे महानगरपालिकेला ट्रान्सफरही केलेला आहे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी दोन बॉडी दफनही झालेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, आणि आता कल्याण आणि अंबरनाथ दफनभूमीच्या जे मुस्लिम समाजाचे आहेत त्यांनी उल्हासनगर मधील जी बॉडी आहे त्यांना दफन करण्यासाठी प्रतिबंध केलेला आहे. अध्यक्ष महोदय, 8 मार्चला एक महिलाची शव 20 तास त्या ठिकाणी ठेवलेला. अध्यक्ष महोदय, तर आता त्या ठिकाणी मोठा मोर्चा निघालेला आहे. आपण नवीन विकास आराखडा उल्हासनगरचा आपण डिक्लेअर करताय, तर ईपी मध्ये जो ठेवलेला भूखंड आहे तो आपण या ठिकाणी डिक्लेअर करावा. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री या ठिकाणी बसलेले आहेत. प्रचंड समाजाचा मोर्चा उल्हासनगर महानगरपालिकेवरती आलेला आहे. अध्यक्ष महोदय, माहिती घेतली जाईल तसंही सरकारचं ही भूमिकाच राहिली आहे की ज्या ठिकाणी दफनभूमी असेल, स्मशानभूमी असेल, त्याचे युजर आपण चेंजेस करत नाही. त्याच्यामुळे माहिती घेऊन त्याच्यावर उचित कारवाई केली जाईल.